पौर्णिमा अनेक जण साजरी करतात, पण का? कारण या दिवशी असते त्यांची जयंती ज्यांनी भगवद्गीता लिहिली, म्हणजेच वेदव्यासांची जयंती. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पण थांबा थांबा थांबा, गुरुपौर्णिमा म्हणजे वेदव्यासांची जयंती एवढंच नाहीये. कारण योग संस्कृतीमध्ये शिव हे आदि गुरु म्हणजेच पहिले गुरु मानले जातात. सुमारे 15,000 वर्षांपूर्वी हिमालयात जेव्हा भगवान शंकर समाधीत होते, तेव्हा 7 जिज्ञासूंनी त्यांना ज्ञान मागितले आणि महादेवांनी काही वर्षांच्या तपश्चर्यानंतर डोळे उघडले आणि त्यांना ज्ञान दिले. ते 7 जण झाले सप्तऋषी. त्याच दिवसापासून सुरू झालेली गुरु शिष्याची परंपरा. मित्रांनो, तुमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात तुम्हाला गुरु भेटल्यावरच होते. बाय द वे, तुम्हाला माहितीये माझे पहिले गुरु कोण आहेत? ते आहेत माझे आई बाबा आणि माझे दुसरे गुरु म्हणजेच माझे शिक्षक. गुरु जगाची माऊली, जणू सुखाची सावली, होता गुरूंचे दर्शन, मिळे आनंदाचे अंगण. गुरु विना मिळे ज्ञान, ज्ञानाविना होई जगी सन्मान. जीवन गुरु सागर तराया, चला वंदो गुरुराया, चला वंदो गुरुराया. धन्यवाद.